माळदे वाघवाडी वस्तीवर दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तसेच वीज नसल्याने येथील नागरिकांना अंधारात जीवन जगावे लागत आहे। सुभाष पंडित वाघ, माळदे वाघवाडी वस्ती। आम्हाला पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, राशन कार्डची सोय नाही, जातच्या दाखल्याची सोय नाही ना। आमचे बोरिंगचे पाणी पिते आमचे मुलं बाळ आजारी रोजच्या रोज दवाखाना जावं लागतं। माळदे शिवार वाघवाडी तर आमची समस्या अशी आहे, पाण्याचे बोरिंगचं पाणी पिऊन राहिले ते तर जंत पडून जायले, पोरं समजा आजारी पडते, ते पाण्याची सोय पाहिजे। आणि एक रस्ताचं पार हे आहे, रस्ता नाही, इकडून सोनगाव रस्त्यानं यावा तर तिकडं चोराडे होऊन जाते, चाकू लावते, तिकडं मुसीबत येते। हे आमचं महादेव शिवाराचं जो माळद्यापासून रस्ता येतो ना, तो रस्त्याचे झाले पाहिजे आमचं। आणि एक लाईटची सोय, लाईट नाही, लाईट अंधाऱ्यामध्ये राहते, ते लाईटची सोय झाली पाहिजे। आणि एक जातचं दाखलं त्याचं हे झालं पाहिजे। आणि याचं राशन कार्डाचं ते झाले पाहिजे। एवढचे आमची समस्या तेवढे झाले पाहिजे। माळदे वाघवाडी वस्तीवर इथं यांना पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही। हापशाचं पाणी पितात, मुलं आजारी पडते, रात्रीचा त्रास होतो त्यांना, दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता चांगला नाही आहे। तीच अपेक्षा आहे का बा त्यांचं रेशन कार्ड हो, या जायची सोय हो, पाण्याची सोय हो बा। असं रात्रभर अंधारात राहावं लागतं, नुसते शोला पोल गाडून ठेवले, त्याच्यात लाईट नाही, काही नाही। माझं नाव संगीता सोनवणे बुधपाडे। रस्त्याची सोय पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, लाईटची सोय पाहिजे, राशन कार्ड जाताचा दाखला, रात्रीभर अंधारात राहतो, काही मी तर खंबा उभा करून दिला आहे।